नमस्कार मित्रांनो, वायम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे काय नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटत आहे। तर बऱ्याच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच जे भेटलेला आहे, तर कोणत्या बांधकाम कामगारांना हा गृहोपयोगी संच भेटतो? ज्यांनी काही नोंदणी केलेलं आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हा गृहोपयोगी संच भेटत असतो। परंतु मित्रांनो, बरेचसे बांधकाम कामगार आणखीन पण ह्या गृहोपयोगी संचापासून वंचित आहेत। तर त्या उर्वरित बांधकाम कामगारांना हा गृहोपयोगी संच कधी भेटणार आहे आणि त्यानंतर हा गृहोपयोगी संच भेटण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्यानंतर हा कागदपत्रे लागतात आणि त्यासाठी नंतर अटी काय आहेत, नियम काय आहेत, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर हा गृहोपयोगी संच जे आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि ते कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यासाठी उद्या एक व्हिडिओ येणार आहे। तो व्हिडिओ संपूर्ण पहा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती सांगितली आहे, पण उद्याचा जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला A to Z माहिती सांगितली जाणार आहे। हा गृहोपयोगी संच कोणाला भेटणार आहे, कोणाला नाही, ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। उद्या व्हिडिओ पाहायला विसरू नका।